नमस्कार मित्रमैत्रिणींनो, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजची रेसिपी करणार आहे बाजरीची भाकरी। पातळ अशा मी बाजरीच्या भाकरी करणार आहे। त्यामध्ये 3 जिन्नस मी घालणार आहे। तर आजपर्यंत YouTube वरती मी 2 जिन्नस घातलेल्या बाजरीच्या भाकरींची रेसिपी बरेचदा बघितलेली आहे, पण तिसरीची जिन्नस आहे तर ती मी अजून कोणी YouTube वरती मी कुठलीच व्हिडिओ तशी बघितलेली नाहीये। तर ती जिन्नस मी इथे घालून भाकरी दाखवणार आहे। तर ती रेसिपी मी आधी घरी बनवलेली आहे। दुधाबरोबर ही भाकरी खूप छान लागते। तर रेसिपी संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि एक लाईक रेसिपीला जरूर करा। चला तर मग रेसिपी संपूर्ण बघा, रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ। बाजरीचं पीठ मात्र आपल्याला व्यवस्थित रेग्युलर आपण जसं चपाती भाकरीसाठी दळतो त्याचप्रमाणे ही बारीक बाजरीचं पीठ मी दळलेलं आहे। काही काही ठिकाणी बाजरीचं पीठ थोडंसं भरड असतं, त्याप्रमाणे पण असतं दळलेलं, पण त्या भाकरी थोड्याशा जाड बनवल्या जातात हातावरच्या, तर त्याच्यासाठी चुलीवर भाकरी भाजली जाते। तर आता आपण इथे गॅसवर भाकरी भाजणार आहोत, त्यामुळे आपल्याला भाकरी पातळ करायची आहे। त्यामुळे मी इथे पीठ घेतलेलं आहे बारीकच। तर बघा, पीठ मी घेतलेलं आहे, तवा मी गॅसवर ठेवलेला आहे आणि मोजमाप काही नाहीये, मला 3 भाकरी भाजायच्या आहेत, त्यामुळे मी इथे पाणी तव्यावर गरम करत ठेवणार आहे। मीडियम साईजची वाटी आहे। मेजरमेंट घ्यायचं नाहीये पाण्याचं, कारण आपल्याला नंतर थोडंसं पाणी लागलं तर आपण आपलं रेग्युलर पाणी इथे जे वापरतो चपाती भाकरी मळण्यासाठी ते पाणी वापरणार। छोटी वाटी असेल तर 1 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ, हे झालं आपलं एक जिन्नस या भाकरीमध्ये। दुसरी जिन्नस आपल्याला घालायची आहे, पण मी ही भाकरी करून बघितलेली आहे दुधाबरोबर खाण्यासाठी, तर भाकरी अतिशय टेस्टी लागते। तर मंडळी आहे ही गूळ पावडर। तर मी घालते 2 चमचे गूळ पावडर, पाण्यामध्येच मी घातलेली आहे। पाण्याला छान उकळी आपल्याला काढायची आहे। जेवढं आपल्याला भाकरी बनवायची आहे तेवढं पीठ आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्स आपल्याला हे करायचं आहे। फक्त कोरडं असेल आजूबाजूला तरी सुद्धा चालणार आहे, आणि थंड झाल्यानंतर आपण हाताने हे सगळं मिक्स करणार आहे। ही भाकरी मंडळी दुधाबरोबर खूपच चांगली लागते। या पद्धतीने एखाद्या वेळेला नक्की करून बघा। फक्त दुधाबरोबरच आपण करायची असेल तर ही गूळ घालू शकतो, नाहीतर आपल्याला जर ही भाकरी भाजी बरोबर मी गॅस बंद केलेला आहे, कारण तवा ऑलरेडी तपलेला आहे। तर परत आपण गॅस लावणार आहोत। आपल्याला फक्त हे मिक्स करायचं आहे। हे बघा, हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, जे नेहमीचं पाणी आपण हे रेग्युलर रूम टेम्परेचरचं पाणी आपण घेतलेलं आहे वाटीमध्ये। थोडंसं हे पाणी याला लावून आणि मी असं गोळा केलेला आहे। थोडंसं पाणी लागतं, नंतर खूप जास्त पाणी लागत नाही। 3 भाकरींचं पीठ मी इथे तयार केलेलं आहे आणि त्यातला एक गोळा मी इथे घेतलेला आहे। चांगला मळून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं। ह्या भाकरी खूप छान लागतात, मी तर हे सांगतेच आहे मगाचपासून, आणि मेन म्हणजे करायलाही सोप्या आहेत। चला आता मी इथे गॅस परत लावते। थोडंसं हाताला पीठ घ्यायचंय, आता तिसरी जिन्नस काय आहे तर ती इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे आहे पांढरे तीळ। तर ह्याच्यावरती थोडीशी भाकरी तापून झाली की आपल्याला घालायचे आहेत पांढरे तीळ।
सगळ्या बाजूने असे पांढरे तीळ मी टाकून घेतलेले आहेत. आणि आता परत आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची. मस्त पातळ आपली भाकरी तयार झालेली आहे. आपला तवा गरम झालेला आहे. थोडस लावायचंय पाणी. मीडियम गॅस मी ठेवलेला आहे कारण तवा ऑलरेडी गरम झालेला होता. तोपर्यंत मी इकडे दुसरी भाकरी करते. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण तुमच्या आवडीवरती आहे. मी इथे 3 भाकरींना 2 टीस्पून गुळ घेतलेला आहे. तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता. बघा वरून संपूर्ण पाणी आपलं सुकलेलं आहे. आता आपण भाकरी उलटू शकतो. थोडीशी थापून झाल्यानंतर याच्यावरती घालायचे तीळ. थंडीच्या दिवसामध्ये तिळाचा आपण लाडू करत असतो किंवा बरेच अनेक प्रकार पदार्थ खात असतो. त्यामुळे तीळ आणि ह्या बाजरीच्या भाकरींचं कॉम्बिनेशन गुळ आणि हे खूप छान लागतं. बघा दुसरी भाकरी तयार झालेली आहे. तर ही भाकरी आता आपण भाजून घेऊ. एक साईड आपल्याला छान पूर्ण भाजून घ्यायची. त्यानंतर आपल्याला भाकरी तव्यावरच अशी उलटी टाकून भाजून घ्यायची. तर हे बघा तव्यावरतीच मस्त आपली भाकरी तयार झालेली आहे. तर गॅसवरती आपण भाकरी भाजू शकतो. भाजतही होतं पूर्वी, पण काय झालं आरोग्यदृष्ट्या आपल्याला ही भाकरी शरीरासाठी चांगली नाहीये. म्हणून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजू शकता गॅसवर पण, किंवा कोळशाची शेगडी असेल तर कोळशाच्या शेगडीवर सुद्धा भाकरी भाजू शकता, किंवा ह्या पद्धतीने भाकरी भाजून घ्या. भाकरी मस्त टमटमीत फुगते. मला इथे मी काढून दाखवते की भाकरीला मस्त पापुद्रे इथे पण सुटतात. गरम आहे त्यामुळे मी चमच्याने तुम्हाला असं हे करते. पण हे बघा संपूर्ण भाकरीचा अलगद असा हा पदर सुटलेला दिसतो तव्यावर भाजल्यानंतरही. तर मात्र तव्यावर भाकरी भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा नाही, व्यवस्थितच ठेवायचा आहे. त्यामुळे हे बघा. तर चला दुसरी भाकरी आपण भाजून घेणार आहे. भाकरी आपली तयारच आहे. तर ह्या पद्धतीने तिन्ही भाकरी मी करून घेणार आहे. भाकरी पटापट होतात मंडळी. तर थंडीच्या दिवसामध्ये आपण ह्या भाकरी नक्की करून बघा. तर ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडू शकते. दूध भाकरी बरेच जण खातात. तर दूध भाकरी खाणाऱ्यांनी या 3 जिन्नस वापरून या भाकरी नक्की करा. मी मगाशी सांगितलं. आणि ज्याला कोणाला अगदी मसाल्याच्या भाजी बरोबर पण कोणालाही बाजरीची भाकरी आवडते. बरेचदा मटन चिकन बरोबर पण बाजरीची भाकरी बऱ्याच ठिकाणी खाल्ल्या जाते. तर त्यावेळेला मात्र तुम्ही गूळ घालू नका. मीठ आणि तीळ मात्र नक्की वापरू शकता. त्याचा स्वाद या भाकरीमध्ये चांगला येणार आहे. शिकणारे असेल तरी सुद्धा भाकरी चिरणार नाही, तुटणार नाही, कारण आपलं पीठ जे आहे तर मस्त आपण ते तव्यावर पाणी गरम करून उकळून आणि चांगलं पाणी आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे भाकरी तुटत नाही. तर पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा छान भाकरी येतील मंडळी. अशा प्रकारे आपल्या भाकरी तयार झालेल्या आहे. नक्की करून बघा. मंडळी
ह्या पद्धतीने ह्या बाजरीच्या भाकरीचा स्वाद घेऊन बघा. तर मंडळी, ह्या पद्धतीने दूध भाकरी तुम्ही सुद्धा खाऊन बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.